नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आखाती युद्धाचा 36वा दिवस आहे आणि नेमकं काल इराणनं जी अमेरिकेची 2 विमानं पाडली त्यामुळं अमेरिका अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. या पडलेल्या विमानातील वैमानिक इराणच्या हाती लागू नयेत यासाठी अमेरिका जंग पछाडत आहे. तर इकडं भारतातही युद्धाच्या झळा पोचत आहे. अनेक हॉटेल्स गॅसअभावी बंद करण्याची पाळी त्या हॉटेल मालकांवर आली आहे. सध्या जत्रांचाही सीझन सुरू आहे आणि यात्रेत बऱ्याच हॉटेल चालकांनी अगदी भट्टीवर आपल्या खाद्यपदार्थ, चहा आदीचं ते तयार करतात आणि ग्राहकांना देतात. असंच चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तेरा मार्चला सत्ता हाती घेतल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा, जगजितसिंह पाटील उपाध्यक्षा उषा रवींद्र गायकवाड यांनी विशेष सभापतीची निवड झाल्यानंतर सर्व खात्यांचा आढावा घेण्यास, त्याचबरोबर सर्व विभागाच्या प्रमुखांच्या बैठका पण घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी CEO डॉक्टर मेनका घोष यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांना सोबत घेऊन आता जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा, जगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक जिल्हा पंचायत समिती स्तरावर आढावा बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. परवा त्यांनी धाराशिव पंचायत समितीची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात घेतली. या बैठकीला ही बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा, जगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा रवींद्र गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, पंचायत समितीचा सभापती गोकर्ण कदम आणि सर्व पंचायत समितीचं विभाग प्रमुख, इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाणी टंचाई, जलजीवन मिशनची कामं आणि पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि वेळ आणि दर्जेदार कामं पूर्ण करा असं जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व कर्मचाऱ्यांना निक्षून सांगितलं. कामात हलगर्जीपणा, वेळकाढूपणा झाला तर त्याची गय केली जाणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. आज श्री येडेश्वरी देवी यात्रेचा दुसरा दिवस आहे. सकाळी अमराई मंदिरात येडेश्वरी देवीची आरती झाली आणि त्यानंतर अमराई असलेलं पालखी ठेवले मंदिर तर भाविकांना दर्शनासाठी अगदी 24 तास खुलं आहे. उन्हाळा आणि अवकाळी पाऊस
याला न घाबरता भाविकांनी मोठ्या संख्येनं येरमाळा येथे अगदी पौर्णिमेपासूनच गर्दी केलेली दिसून येत आहे. काल तर गर्दी एवढी होती की चारी बाजूकडून असलेले हे दोन्ही महामार्ग म्हणजे सोलापूर ते धुळे आणि शेगाव ते पंढरपूर हे जवळपास सर्वात जास्त वाहतूक कोंडी झाली ती सोलापूर धुळे मार्गावर. इकडून छत्रपती संभाजीकडून नगरकडून येणारा महामार्ग फार 12-13 किलोमीटरपर्यंत त्याच्यावर वाहन जाम होती, तर येडशीकडूनच्या बाजूनही 10-15 किलोमीटरचं जामिंग दिसून येत होतं. शेगाव पंढरपूर महामार्गावर पण फार 8-9 किलोमीटर कळंबच्या बाजूनं आणि तेवढंच किलोमीटर बार्शीच्या मार्गानं पण वाहतूक कोंडी तर दिसून येत होती. त्यामुळं येरमाळ्याला काल गेलेला भाविक किमान 10 तास तरी येरमाळ्याच्या बाहेर पडू शकलं नाही, हे वास्तव होतं. तरीही हे सर्व अपयश तसं येरमाळा ग्रामपंचायतचं आहे, येरमाळा ग्रामस्थांचं आहे. त्याचबरोबर जी यात्रा बंदोबस्ताला पोलीस येतात त्यांचं पण आहे असंच म्हणावं लागेल. वर्षानुवर्षी यात्रा भरते. गेल्या 8 ते 10 वर्षापासून मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रसंग उद्भवतात, परंतु तरीही ग्रामस्थांनी एकत्र बसून जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनानं एकत्र येऊन यावर मार्ग शोधून काढलेला नाही. तो मार्ग शोधावा लागेल. त्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील, तरच वाहतूक कोंडी यात्रेच्या काळात होणारी ती होणार नाही आणि मग कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही. यासाठी मात्र सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एवढं खरं. काल संध्याकाळी IPLमध्ये चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग या 2 संघात सामना झाला. नाणेफेक पंजाबनं जिंकली, परंतु त्यांनी चेन्नई सुपर किंगला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. चेन्नई सुपर किंगकडून अगदी धडाकेबाज प्रारंभ पण झाला. युवा खेळाडू आयुष्य म्हात्रे यांना आपल्या फलंदाजीमुळं चेन्नई सुपर किंग संघाची धावसंख्या पार 209 पर्यंत पोहोचवली. 20 षटकात 209 धावा चेन्नई सुपर किंगनं केल्यामुळं चेन्नई सुपर किंग हा सामना जिंकेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांच्या या अपेक्षेला सिमरन सिंग, श्रेयस अय्यर आणि आर्य या तिघांनी त्यांची आशा धुळीस मिळवली आणि 18.4 षटकातच पंजाब सुपर किंगनं हा सामना जिंकला. आता पंजाबचे आत्तापर्यंत गुणतालिकेत 4 गुण झाले आहेत, कारण पंजाबनं पहिलाही सामना आणि काल झालेला दुसरा सामना पण जिंकलेला आहे. आज प्रेक्षकांना 2 सामने पाहण्याची पर्वणी IPL उपलब्ध करून देणार आहे. दुपारी 3:30ला आणि परत संध्याकाळी 7:30ला असे 2 सामने आज होणार आहेत. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.